हरि ओम। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम श्री भगवान वाच। आम्ही समस्त हे विचारिले तब ऐसे जी हे मना आले, जे न सांडिजे तो आपले विहित कर्म। भगवद्गीता ज्ञानेश्वरी कर्मयोग समजून घेतोय आपण, आणि त्याच्यामध्ये कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन। कर्मावरच तुझा अधिकार आहे, फळावर अधिकार नाही। हे जे भगवंतांचं वचन आहे त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज भाष्य करतात। आम्ही समस्त ही विचारिले म्हणजे विचार केला, सर्व बाजूंनी विचार केला। भगवंत म्हणतात तुझ्यासाठी योग्य काय आहे हे आम्ही सर्व बाजूंनी तपासून आता सांगतो। सर्व बाजूंनी याचा अर्थ एकतर अर्जुनाची त्यावेळची ती कंडिशन आहे, संदिग्धता आहे, काय करावं काय नाही करावं, श्रेयस्कर काय आहे, कर्तव्य समोर काय उभं टाकलेलं आहे हे त्यालाही दिसतच होतं। म्हणजे युद्ध भूमीपर्यंत तो येऊन पोचलेला होता। एस्केप तिथून मिळावी अशी त्याची अपेक्षा होती, पण ती फारशी समोर दिसत नव्हती। आणि त्याच्यामधून सर्व बाजूंनी आधी त्याला युद्ध करणंच कसं आवश्यक आहे हे भगवंतांनी पटवून सांगितलेलं आहे। मग त्याच्यामध्ये भावनिक आवाहन आलं, त्याच्या वीरवृत्तीला आवाहन आलं। आजपर्यंत तर त्याची जी कीर्ती आहे, रेप्युटेशन आहे, ते कसं गोत्यामध्ये येईल हे सांगून झालं। पण अर्जुनाचा मुख्य प्रश्न आहे की श्रेयस्कर काय आहे ते सांग। आणि श्रेयस्कर याचा अर्थ अर्जुन कुठल्याही भावनेने तो शब्द वापरत असला तरी भगवंत मात्र उत्तर देताना श्रेयस्कर याचा अर्थ ईश्वर जवळ राहावा याच्यासाठी, म्हणून अंतःकरण जे निवांत असायला पाहिजे त्यासाठी, म्हणून काय कर्म करणं हे उचित आहे आणि काय कर्म करणं हे अनुचित आहे या बाबतीत ते बोलत आहेत। म्हणजे पहिल्या अध्यायाच्या शेवटीसुद्धा हे युद्धासारखं घोर कर्म माझ्या वाटेला आलेलं आहे, तर ते केल्यानंतर मी सगळ्या दोषांनी व्याप्त होईन। स्वकीयांना मारलं, आप्तस्वकीयांना मारलं, आणि त्याच्यामधून दुसरी गोष्ट म्हणजे जी संस्कृती चालत आलेली आहे आजपर्यंत, ती संस्कृती एवढ्या मोठ्या प्रमाणात नरसंहार झाल्यामुळे ती संस्कृती लयाला जाईल। आणि पुढच्या पिढ्यांना हे सगळं संस्कार सांगणार कोण जर का सगळेच जण मारले गेले तर। आणि या सगळ्या दोषांनी युक्त झालेला असा मी माझं कुळ नष्ट करणार, सगळी संस्कृती नष्ट करणार, त्यामुळे मी सगळ्या दोषांनी भरून जाईन। आणि ज्याप्रमाणे वनाला जर का वृक्षांना सगळ्या आग लागली म्हणजे वणवा पेटला तर कोकिळ तिथे राहत नाही, निघून जातात, तसा माझ्या अंतःकरणामध्ये हा दोषांचा वणवा पेटल्यानंतर कृष्ण कोकिळ माझ्या अंतःकरणापासून निघून जाईल। असं अर्जुन कृष्णाला सांगतो आहे की तू निघून जाशील, की एवढा आम्हाला तू जोडलेला आहेस, आणि तू जर का निघून गेलास हे सगळं करून झाल्यानंतर तर त्याने माझं हृदय फुटून जाईल असं तो म्हणतो भावनिक आवेगाने। त्याने आमचे हे फुटेल असं म्हणतो तुझं वीण कृष्ण। आणि ही भीती अर्जुनाला कुठेतरी आहेच की अशा प्रकारे या सगळ्या दोषाला म्हणून मी कारणीभूत होईल। म्हणून त्याची ती प्राप्त परिस्थिती, त्याच्यामधून काय करायला पाहिजे आहे, तर भगवंतांनी त्याला असं सांगितलं की तू जरी लढाईतून पळून जायला म्हणून, किंवा पळून जायला म्हणण्यापेक्षा ती लढाई न करण्याच्या भूमिकेत आलास तरी समोरचे लोक काही तुला सोडणार नाहीत, ते तुला घेरतील आणि मग तुझ्यावर शस्त्र चालवतील आणि त्याच्याबरोबर वाघबाण चालवतील, आणि की हा अर्जुन आम्हाला घाबरला, पळून गेला, आणि मग त्यावेळेला हे अपकीर्तीसारखं गोष्ट हातात घेऊन तू जगू शकणार नाहीस। त्यावेळेला नाईलाजाने म्हणून तू युद्धाला उभं राहशील स्वतःला प्रूव्ह करायला, त्यापेक्षा आत्ताच लढ हा त्याचा एक भाग। आणि दुसरं म्हणजे
एकूण गीतेचं हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेला हा ज्ञानाचा प्रवाह सुरू होतो त्यावेळेला श्रेयस्कर म्हटल्यानंतर भगवंत ज्ञान सांगायला सुरुवात करतात आणि समस्तही विचारिले याचा एक अर्थ खरा सांगायचं तर की ज्ञानप्राप्तीसाठी म्हणून जे जे काही करायला पाहिजे आहे, कारण अर्जुन हा प्रतिनिधी म्हणून बोलतो आहे साधकांचा इथे, आणि त्याच्या निमित्ताने गीता सांगितली गेली, वत्साचे निवोरसे तुपते होय गरुद्देशे. खरं तर गाईचं दूध हे का आहे, तिच्या वासरासाठी आहे, वासरामुळे आहे, पण दुपते होय गरुद्देशे की त्याच्या निमित्ताने ते दूध असलं तरीसुद्धा सगळ्या घराला ते दूध प्राप्त होतं. त्याप्रमाणे झाले अर्जुनाचे निमेषे जगदुद्धरण. अर्जुनाच्या कारणाने निमित्ताने जगाचा उद्धार होतो आहे. म्हणून जो जो कोणी या संदिग्धतेमध्ये आहे की ज्ञानप्राप्तीसाठी म्हणून काय करायला लागेल, एक तर भाग असा आहे की वेदांमधून सगळे जो आलेला ज्ञानाचा प्रवाह आहे, उपासना कर्म जसजशी डेव्हलप होत गेली आणि त्याचा अगदी सेंट्रल पार्ट म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठी उपनिषदांमध्ये तो आला आणि तो सगळा ज्ञानात्मक भाग वाचल्यानंतर एका बाजूला आमचं दैनंदिन जीवन आहे, त्याची कर्म आहेत, संसारासाठी आमचं जे काही चाललेलं आहे आमच्या प्रवृत्तीनुसार करतो आहे, काही वेळेला आसक्तीमधून करतो आहे, त्याचा आणि या ज्ञानप्राप्तीचा उद्देश याची कुठे सांगड बसत नाही आणि आमचं व्यक्तिमत्व हे त्याला तितकं योग्य नाही आहे असं कळतं आतून आणि दुसऱ्याकडे एका बाजूला ते ज्ञान कळलेलं आहे, प्राप्त व्हावं असंही वाटतं. आणि कर्मयोग असं ज्यावेळेला आम्ही म्हणतो आहोत त्यावेळेला गीतेच्या आधीच्या काळामध्ये कर्म ह्याचा खरं तर एक अर्थ उपासना कर्म, कर्मकांड असं म्हटलं जातं, असे कर्मविभाग की ईश्वरप्राप्तीसाठी किंवा देवाच्या प्रेमापोटी जी जी कर्म आम्ही करतो आहोत, उपासनेची यज्ञाधिक कर्म सगळी, या सगळ्याला कर्मामध्ये धरलं जायचं आणि त्याचा विनियोग कर्माचा उपयोग हा सकामतेकडे न जाता काहीतरी स्वर्गप्राप्ती करून घेऊ, पुण्यप्राप्ती करून घेऊ, नाना उपभोग प्राप्त होतील, वेगळ्या देवता प्रसन्न होतील, त्या आम्हाला आशीर्वाद देतील, हा सगळा जो समज होता हा वगळून केवळ ईश्वर भेटीसाठी म्हणून ही सगळी उपासना कर्म करायची आहेत, हा एक मुख्य मेसेज गीतेला द्यायचा आहे. आणि दुसरा भाग की त्या कर्माचा जो स्कोप आहे तो केवळ उपासना कर्मांपुरता मर्यादित न ठेवता दैनंदिन कर्माशी पण त्याच्यातून पण योग साधता येतो. जे जे काही करतो आहोत आम्ही ते सर्व ईश्वरप्रित्यर्थ केलं तर वेगळी उपासना कर्म आमच्या आवडीनुसार कलानुसार आम्ही करूच, पण तेवढीच केवळ ईश्वरप्राप्तीसाठी आहेत आणि बाकी सगळा दैनंदिन व्यवहार हा सगळा वेगळाच आहे असं न ठेवता सगळं जीवन कर्म, प्रत्येक कर्म हे ईश्वरप्राप्तीशी या उद्देशाशी जोडता येऊ शकतं. याच्यासाठी म्हणून कर्मयोगाची संकल्पना व्यापक केलेली आहे गीते. आणि सगळं काही सोडून गेल्यानंतर आता ईश्वरप्राप्तीची कर्म सुरू होतील असं नसताना संसारी व्यक्तींसाठी, सामान्य व्यक्तींसाठी आपल्या सगळ्या हा मार्ग मोकळा करून दिलेला आहे गीतेने खरं तर. आणि म्हणून कर्मयोग हा विभाग हा अतिशय व्यापक होऊन जातो. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे असं म्हटलं आहे की खरं तर गीता हा वेदच आहे. वेद म्हणजे ज्याच्यामध्ये ज्ञानस्वरूप जे आहे सर्व विशद केलेलं आहे, त्याच्या प्राप्तीचा मार्ग, त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. आणि तो वेद गीता हा पण वेद आहे. याचं कारण सांगताना त्यांनी असं म्हटलं आहे की खरं तर वेदांसारखा संपन्न दुसरा कोणी नाही. वेद हे स्वतः संपन्न आहेत ज्ञानस्वरूपाने, परंतु ते अतिशय कृपण आहेत, म्हणजे कंजूष आहे की वेदू संपन्न असे ठाई परी कृपणू ऐसा आन नाही. कारण का तर वेदांचा जो एकूण वेदाध्ययनाचा अधिकार होता त्या काळामध्ये 3च वर्णांना होता. सामान्य लोकांना वेदाध्ययन करायचा अधिकार नव्हता आणि याच्यामुळे तो वेद कृपण आहे, ज्ञानप्राप्तीचा ॲक्सेस सगळ्यांना दिलेला नाही. आणि हा जो दोष आहे स्वतःमधला तो जणू काही फेडायला आता वेदच गीतारूप वस्त्र घेऊन अवतरलेला आहे. म्हणून कोणाला अधिकार आहे, सर्व वर्णांना अधिकार आहे हे मुद्दाम सांगितलेलं जे आहे गीतेमध्ये पुढे. याचं कारण हे आहे की पुढे कोणीतरी असं म्हणू नये की गीताध्ययनाचा अधिकार फक्त 2-3च वर्णांना आहे, सर्वांना आहे. म्हणून स्वतःमधलं हे ज्ञानस्वरूप प्रकट होण्याचा जो अधिकार
किंवा ॲक्सेस आपल्या भाषेमध्ये सर्व वर्णांना व्हावा म्हणून वेदच स्वतःला गीतारूपी वस्त्रामध्ये वेष्टून घेऊन आज उभा राहिलेला आहे. औदार्याने तो वेगळा वेद आहे असं त्यांनी म्हटलं. आणि ही महर्षी व्यासांची आणि भगवान श्रीकृष्णांचं त्याच्यामध्ये ते कॉन्ट्रीब्युशन आहे की ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सुलभ प्रकारे आणि ज्ञानस्वरूपाचं केवळ वर्णन न करता ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी आमची जी कर्मप्रवृत्ती आहे ती कर्मप्रवृत्ती वापरायला लागणार आहे हा मुख्य भाग भगवंताने इथे सांगितला आहे. म्हणून आम्ही समस्त ही विचारिले. याच्यामध्ये समस्त म्हणजे काय, सर्व बाजूने. एकतर शिष्याला हितकर काय आहे, तो कुठल्या परिस्थितीमध्ये आहे, त्याच्यामधून त्याला काय करायला पाहिजे आहे, ते करताना त्याची अंतःकरणाची भूमिका काय असायला हवी आहे हे समजून घेणं. आणि दुसरं म्हणजे शास्त्राधारे बोलणं. आधीचं सगळं जो शास्त्र प्रवाह आलेला आहे, वेद उपनिषद, त्याच्यावरूनच पुढे गीता त्या काळाला कस्टमाइज गुरु सांगत असतात. त्याप्रमाणे भगवंतांसारखे गुरु अर्जुनासारख्या शिष्याला त्या परिस्थितीमध्ये योग्य काय हे सांगत आहेत. म्हणून आम्ही समस्त ही विचारिले तर वैसेची हे मना आले, जे न सांडे तो आपुले विहित कर्म. विहित कर्म याचा अर्थ एक अर्थ असा आहे की शास्त्राने सांगितलेलं कर्म, योग्य कर्म, नीतिधर्माला आचरून असणारं कर्म. दुसरं म्हणजे प्राप्त कर्तव्य कर्म, त्यावेळेला जे योग्य करायला पाहिजे आहेत ते तू सांडू नकोस. याचं कारण हे आहे की तुझी कर्मप्रवृत्ती तुला तिथपर्यंत घेऊन आलेली आहे एक भाग, आणि परिस्थिती तशी आहे की त्याच्यामधून तू जर का ते योग्य कर्म केलं नाहीस तर ती कर्मप्रवृत्ती ही तुला कुठल्या तरी वेगळ्या प्रकारच्या कर्मामध्ये गुंतवून टाकेल, रजोगुण अंतःकरणातला. आणि म्हणून पुढच्या ह्या ओवीमध्ये की आम्ही समस्त ही विचारिले तर वैसेची हे मना आले, जे न सांडजे तो आपुले विहित कर्म, परी कर्मफळी असं न करावे आणि कुकर्मी संगती न व्हावी. याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं हे कॉन्ट्रीब्युशन आहे. गीता एवढंच म्हणतं आहे की कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू माते संगोस्तु अकर्मणी. कर्म न करण्याकडे तुझी कल असू दे नको असं सांगत आहेत भगवंत. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तू कुकर्मामध्ये जाऊ नकोस, कारण अकर्मामध्ये तू राहू शकणार नाहीच आहेस. तू काहीतरी उद्योग करणार आणि तो उद्योग एकूण तुझ्या अंतःकरणाच्या पातळीला अवनत करणारा अशा प्रकारचे कर्म करू नकोस. कुकर्म याचा अर्थ अगदीच काहीतरी वाह्यातच वागलो असं नाही आहे इथे, ते अपेक्षितच नाही आहे भगवंतांना. पण आमची नैसर्गिक अंतःकरणाची प्रवृत्ती ज्ञानपर होण्यासाठी म्हणून जे कर्म आहे विहित कर्म, ते जर का तू सोडलंस, काहीतरी करण्याशिवाय आतला तुझं अंतःकरण राहू देणार नाही आहे, मग काय करशील, वेगळ्याच गोष्टींमध्ये जाऊन पडशील. म्हणून अकर्म ही स्थिती म्हणजे कर्मच नाही करणं हे पॉसिबलच नाही आहे. आधीचाच तो सिद्धांत आलेला आहे की कोणीही कधीही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही क्षणभरसुद्धा. मग त्यामुळे कर्म न करण्याकडे तुझी प्रवृत्ती असू नये, याचा अर्थ योग्य कर्म न करण्याकडे प्रवृत्ती असू नये, म्हणजे तू अयोग्य कर्मात पडू नयेस. हा भाग सांगत असताना त्याच्या ज्या टर्म्स कंडिशन्स दिल्यात, परी कर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी हेतू विणं. ते कर्म करत असताना ईश्वर प्राप्तीशिवाय दुसरा कुठलाही उद्देश अंतःकरणामध्ये ठेवू नकोस. एकतर उपासना कर्म करत असेल तर त्याला रामकृष्णांनी खूप सुंदर उदाहरण दिलं आहे की खरं तर त्यांनी असं म्हटलं आहे की ते खूप व्यवहारातली उदाहरणं देत असत की गोड गोष्टींनी पित्त वाढतं, म्हणजे ॲसिडिटी वाढते. खूप गोड खाल्लं की ॲसिडिटी वाढते. पण खडीसाखर ही जरी का गोड असली तरी त्यांनी पित्त होत नाही. त्याप्रमाणे भगवंत प्राप्तीची इच्छा ही इच्छा असली तरी ती कामनांमध्ये मोडत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. कारण कुठली तरी इच्छा राहायला पाहिजे. ईश्वरप्राप्ती ही पण इच्छाच आहे, पण ती सर्व इच्छांमधून पार न येणारी आहे. कलावती आईंना एकाने विचारलं होतं की तुम्ही हे जे त्या खोलीत तासनतास बसलेले असत, बाहेर लोक काही ना काही त्यांचे उद्योग चालू असत, गप्पा मारत असत, तर तुम्ही आतमध्ये सतत बसलेला आत बाहेर येऊन बसा, आमच्यात थोड्या गप्पा मारत चला. तर त्या म्हणल्या नाही, मी आतच ठीक आहे म्हणजे. तर त्याच्यानंतर त्यांना एकाने असं विचारलं होतं की हे जे तुम्ही अशा प्रकारे साधनेमध्ये रत आहात, हे एक प्रकारचं व्यसनच नाही का? तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं हो, ते व्यसनच आहे, पण ते इतर मोठ्या व्यसनांपासून सोडवतं. ब्रह्मव्यसन असा शब्द वापरला होता. अशा प्रकारे
हेतूविणं याचा अर्थ ईश्वरप्राप्तीशिवाय कुठलाही हेतू अंतःकरणात न ठेवणं आणि ते कर्म करत असताना कर्माशी फोकस्ड राहणं. हा जो कर्मयोगाचा भाग आहे, आपण खूप वेळा ऐकलेला आहे की कर्म करत असताना फळाचा विचार कर्म करत असताना करू नको. आधी जे काही प्लॅनिंग केलेलं आहे ते एखादं उद्देश समोर ठेवूनच केलेलं आहे. आपोआपच नैसर्गिक प्रवृत्ती तुला त्या कर्म फलद्रूप होण्याकडे घेऊन जाईल. पण ते कर्म प्राप्त झाल्यानंतर मी उपभोग कोणकोणते भोगेन हे आत्तापासून मनामध्ये घोळवत राहू नकोस. मनामध्ये आलं तरी ठीक आहे असं म्हणून पुढे जाऊ असं त्यांना म्हणायचं आहे. आणि त्याने एक भाग अंतःकरणाचा साधला असा जातो की प्रत्येक छोट्या छोट्या अचिव्हमेंटनंतर त्याच टप्प्यावर रेंगाळत राहण्याची जी माणसाची प्रवृत्ती असते की हे प्राप्त झालं, आता मी सुखी आहे, आता मग पुढची वाटचाल ज्ञानाकडे जाणारी थोडीशी मंदावते. हा जो रेंगाळणेपणाचा तुझ्या अंतःकरणावरचा गुण आहे हा बाजूला जातो. त्याने काय होईल तर ईश्वरप्राप्तीसारखं उंच उद्दिष्ट सतत अंतःकरणावर जागृत राहील आणि ते अंतःकरण कुठल्याही कर्मामध्ये यश येवो अपयश येवो त्याने हुरळून जाणार नाही किंवा खचून जाणार नाही. ते सतत हे जे काही चाललेलं आहे ते ईश्वरप्राप्तीसाठी चाललेलं आहे या स्पष्ट उद्देशामध्ये त्या दृष्टीने मार्गक्रमण करत राहील. म्हणून कर्मयोग ह्याच्यामध्ये कर्म कसं चांगलं करावं, त्याच्यामधून फळाची आसक्ती सोडून द्यावी, हा सगळा भाग जो आहे ती प्रीरिक्विजिट आहे. कशाची? योग साधण्याची. अंतःकरणाने सतत ईश्वर तत्वाशी कुठल्या ना कुठल्या प्रकारे भक्तीच्या आधारे किंवा योग साधनेच्या आधारे तत्वसंबंधी होऊन राहणे हा भाग साधण्यासाठी म्हणून कर्म अशा प्रकारे नीट करण्याची आवश्यकता आहे. आणि कर्मप्रवृत्ती आमची जी स्वाभाविक आहे अंतःकरणाची, जनरली 99.9% माणसं ही रजोगुणीच असतात. काहीतरी करत राहावं, त्याच्यापासून काहीतरी मिळवत राहावं अशी भावना अंतःकरणामध्ये असते. आणि ती तुझ्या अंतःकरणामध्ये जर का आहे तर तिला निग्लेक्ट करून पुढे जाऊ नको. ते कर्म तुला करावं लागेल, त्या परिस्थितीमध्ये तू आलेला आहेस. मात्र कर्म केल्यानंतर त्याच्यामध्ये ठेवलेल्या काम्य इच्छा म्हणजे उपभोगाच्या इच्छा ह्याच्यातून तू दुसऱ्या कर्मामध्ये जाऊन लँड होशील अंतःकरणाने, ते होऊ देऊ नकोस. तिथून विलग होऊन ईश्वराशी संबंधित होत राहणं, अशा रीतीने अंतःकरणाला वळण लावण्याचा हा सगळा जो भाग आहे त्याच्यामध्ये कर्म प्रवृत्ती ही नैष्कर्म्य वगैरे हा सगळा शब्द वापरलेला असताना पण ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं आहे की नैष्कर्म्य याचा अर्थसुद्धा कर्म सोडून देणं असं नाही, तर इथं कर्मातिशयो आहे. उपासना कर्म ह्या इतक्या अंगवळणी पडलेल्या आहेत सतत करता करता की आता मी कर्म करतोय अशा प्रकारचं किंवा उपासना करतोय अशा प्रकारचा वेगळा भाव उरलेला नाही. त्याला नैष्कर्म्य असं म्हटलेलं आहे. म्हणून समोर आलेलं कर्तव्य कर्म जे विहित आहे, जे आम्हाला एकूण संसाराच्या दृष्टीने किंवा एकूण व्यवहाराच्या दृष्टीने योग्य आहे ते करणं, त्याच्यामध्ये ते हीन आहे किंवा उच्च दर्जाचं आहे असं कुठलंही टॅग त्याला न लावणं. जे काही आम्हाला मिळालेलं आहे ते ईश्वराच्या इच्छेने मिळालेलं आहे आणि त्याच्यातून आम्हाला उन्नती साधायची आहे. हा भाग ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला एका ठिकाणी असं म्हटलं आहे की देखुनिया ढवळारे दुसऱ्यांची मनोहरे, म्हणजे लोकांची 4 मजली बंगले बघून आम्ही आमची अस्ती तळणारे मोडावी केवी, आमची झोपडी आहे, मग आता त्यांचं ढवळारे मला तसं पाहिजे म्हणून मी माझी ही पण झोपडी मोडून टाकली तर मी उड्यावर येईन. त्याप्रमाणे समोर असलेलं कर्म हे हीन नको मानू, त्याच्यातून तुला उन्नती करण्याचा स्कोप दरवेळेला दिलेला आहे. ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये आहेस तिथून तो उद्देश अंतःकरणावर ठेवून ते कर्म करणं, ह्याने ते कर्मयोगाकडे घेऊन जाईल. आणि हा अवेअरनेस देण्यासाठी म्हणून हा सगळा कर्मयोगाचा प्रवाह आपण अभ्यासतो आहोत. तसा जो पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत.